हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। पाडवा जवळ आलेला आहे आणि याचसाठी मी एक बटाट्याची वेगळी पातळ भाजी घेऊन आलेली आहे। एकदा पुरीबरोबर ही भाजी करून बघा, खूप सुरेख लागते चवीला आणि अगदी हटके चव येते आणि पुरीसुद्धा या भाजीमुळे कोरडी लागत नाही। बघा, सॉफ्ट पुरीबरोबर एकदम मस्त अशी पातळ बटाट्याची भाजी करायला नॉर्मल बटाट्याच्या भाजीसारखीच असते, फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, इथं मी 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। 2 बटाट्यांमध्ये 4 ते 5 लोकांना पुरेल इतपत भाजी तयार होते। बघा, या 2 बटाट्यांमधले 1 बटाट्याचे मी फोडी करून घेतलेले आहेत आणि 1 बटाटा तसाच ठेवलेला आहे। परत बघा, फोडणीचं साहित्य आहे जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता, थोडीशी हळद आहे, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। बघा, जो आपण 1 बटाटा बाजूला ठेवलेला होता त्या बटाट्याला आपण असं मॅश करून घेणार आहोत। व्यवस्थित बटाटा उकडलेला हवा, म्हणजे हा असा एकदम प्रॉपर मॅश केला जातो। बघा, व्यवस्थित मॅश करून घेऊया आणि या बटाट्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी मिक्स करायचं आहे। बघा, पाणी मिक्स करताना थोडं थोडं पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर याच्या ज्या गुठळ्या होतील आणि बटाटा एकजीव होणार नाही। बघा, बरोबर अर्धा ग्लास मी पाणी या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मॅश करून घेतलेला आहे। आता आपण हा मॅश केलेला बटाटा बाजूला ठेवून देऊयात। परत बघा, एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं इथं मी आणि आपण फोडणीचे साहित्य घालून व्यवस्थित फोडणी करून घेऊया। बघा, मस्त फोडणी तडतडलेली आहे। आता यातच आपण मिरच्या घालून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये कांदाही घालून घेऊया। व्यवस्थित कांदा भाजेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन मऊ पडण्यासाठी इथं मी मीठ घालत आहे। आता 5 मिनिटांसाठी व्यवस्थित कांदा आपण भाजून घेऊयात। बघा, कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद घालून देऊयात। हळद घातली आहे। हळद घातल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटाही घालून देऊया। हा बटाटा घातल्यानंतर थोडंसं मिक्स करूयात आणि आपण मगाशी जो पाण्याबरोबर बटाटा मॅश केलेला होता ते मिश्रणही याच्यामध्ये ओतून देऊयात। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। काही बटाट्याच्या फोडी जर मोठ्या वाटत असतील तर त्या चमच्यानेच आपण कट करून घेऊयात, ठीक आहे। बघा, आता आपण या भाजीला एक उकळी येऊन देऊयात। बघा, भाजीला उकळी आलेली आहे आणि मस्त अशी एकजीव झालेली आपली बटाट्याची पातळ भाजी तयार झालेली आहे। कुठेही पाणी बाजूला आणि बटाटा बाजूला असं राहिलेली नाहीये। बघा, माझ्या पद्धतीने एकदा ही पातळ भाजी करून बघा, पुरी बरोबर अगदी छान लागते। अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बघा, इथं मी पुरी घेतलेली आहे, बटाट्याची पातळ भाजी आहे आणि बासुंदी आहे। हा सेम बेत तुम्ही पाडव्या दिवशी करू शकता। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।